नमस्कार. आता आपण पाहत आहोत वराह पुराण आणि एक श्लोक ऐकून आपण पुढे जाऊया. दंष्टाग्रकोट्या भगवंत धृताः विराजते भूधर भुस्स भूधरा यथा वनान्निस्सरतो दत्ता धृताः मत्तंगजैद्रस्य तपत्र पद्मिनी. म्हणजे हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवान, तुम्ही आपल्या दाढेच्या टोकावर पर्वतासहित पृथ्वीला धारण केले आहे. ती अशी शोभून दिसते आहे की जशी जंगलातून बाहेर पडणाऱ्या एका श्रेष्ठ हत्तीने आपल्या दाढेवर पानासह कमलिनी म्हणजे कमळ धरलेलं आहे. आता वराह पुराणातील हा कथाभाग 5वा आपण पाहत आहोत. वसुराजाचा जन्मांतर प्रसंग. बृहस्पतीचे वचन ऐकून राजा वसू आणि महाभाग रभ्य मागच्या अध्यायात पाहिलंय. हे दोघं बृहस्पतीच्या घरी गेले. हे दोघंही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि यांनी म्हणजे जेव्हा एखाद्याला मुक्ती पाहिजे तेव्हा तो बुद्धी जास्त वापरली पाहिजे का भक्ती पाहिजे, दोन्हीपैकी श्रेष्ठ काय हे विचारलं होतं. तेव्हा त्याने तेच सांगितलं की नाम घेणं हेच महत्त्वाचं आहे. बृहस्पतीचे वचन ऐकून राजा वसू आणि महाभाग रैभ्य यांच्या मनातील संदेह दूर झाला. त्यांच्या पुढल्या कार्याचे वर्णन भगवान वराहाने पृथ्वीसाठी केले. राजा वसूने आपले राज्य नीट प्रकारे सांभाळून पुष्कळ यज्ञ केले, श्रीहरीचे यजन केले. त्याने देवदेवेश्वर भगवान नारायणांना यज्ञादी कर्माने संतुष्ट करून सर्व प्राण्यात अभेद दर्शनाची साधना प्रसन्न करून घेतली. म्हणजे कुठल्याही प्राण्यामध्ये भेदाभेद नाही, सगळ्यांच्या हृदयी सारखाच नारायण वसलेला आहे, ही भावना म्हणजे अभेदभेद. अशा रीतीने अनेक वर्ष राज्य करून शेवटी निवृत्त होऊन आणि आपल्या पुत्रांवर राज्यकारभार सोपवून तपस्या करण्यासाठी वसुराजा यांनी वनात प्रस्थान केले. तो तीर्थात श्रेष्ठ अशा पुष्कर तीर्थात पोचला. हे पुष्कर तीर्थ कुठे आहे? मध्य प्रदेशामध्ये आहे. जिथं ते आहे ना, तिथे ब्रह्मदेवाचं देऊळ पण आहे. भारतातलं एकमेव देऊळ तिथं आहे आणि पुष्कर तीर्थ आहे. तर हा राजा त्या तीर्थक्षेत्री पोचला. तेथे भगवत परायण पुरुषांकडून भगवान केशवाची उपासना सदैव केली. तेथे जाऊन काश्मीर नरेश राजश्री वसूने अत्यंत दीर्घ तपश्चर्या करून आपले शरीर सुकवून टाकले. म्हणजे हा कुठला राजा होता? काश्मीरचा राजा होता. तेव्हा काश्मीरला हिंदू राजे होते. त्यांचे मन भगवान नारायणाच्या आराधनेमध्ये एकरूप झाले. त्याने मोठ्या प्रेमाने पुंडरीकाक्ष पार नावाच्या स्तोत्राचा जप केला. शेवटी तो पुंडरीकाक्ष भगवान श्रीहरीमध्ये विलीन झाला. मला आठवत नव्हतं मगाशी, अजमेर दर्गा जिथं आहे त्या भागाला खरं अजमेर दर्गा प्रसिद्ध आहे, पण पुष्कर प्रसिद्ध नाही आहे. पण मूळ आपलं पुष्कर तीर्थ आहे तिथं, त्यात आंघोळ करावी. आता नाही आंघोळ करायला मिळत, पण आणि तिथे ब्रह्मदेवाचं देऊळ आहे, त्याचं दर्शन घ्यावं. अजमेरच्या दर्ग्याला जाण्याची गरज नाही. भगवान वराहानी या पुंडरीकाक्ष स्तोत्राचेही स्वरूप पृथ्वीला समजावून दिले. राजा वसू या स्तोत्राचा पाठ करीत असताना एक नीलवर्ण पुरुष मूर्तिमान होऊन त्याच्या शरीरातून बाहेर आला. तो दिसण्यात अत्यंत प्रचंड असा भयंकर दिसत होता. त्याचे नेत्र लाल आणि एखाद्या जळत्या अंगाराप्रमाणे दिसत होते. पण तो दोन्ही हात जोडून काय म्हणाला, राजन, सांग मी काय करू? अरे पण तू कोण आहेस? तुझं इथं काम तरी काय आहे? व्याधा, मला सर्व सांग बरं. मग त्याच्या शरीरातून कोण निघालं? वसूच्या शरीरातून तर एक भयंकर निळ्या रंगाचा पुरुष निघालेला आहे. राजन, प्राचीन काळातील हकीकत आहे. कलियुगात तू दक्षिण दिशेस जनस्थान नावाच्या प्रदेशाचा राजा होतास. वीरवर, एकदा तू वन्य पशूंची शिकार करण्यासाठी जंगलात गेला. त्यावेळी तुझ्याजवळ पुष्कळ घोडे होते. तुझा उद्देश हिंस्र प्राण्यांचा वध करण्याचा होता. पण मृगाचं रूप धारण करून हिंडणाऱ्या एका मुनीची शिकार तुझ्या मनात नसताना देखील तुझ्या बाणाने झाली. मग तो मृग पृथ्वीवर पडताच एक हरिण मारलं गेलं. याचा तुला आनंद झाला. पण जवळ जाताच तुला समजलं की ते हरिण नसून हरिणाचं रूप धारण करणारा तो एक ब्राह्मण आहे. ही घटना
प्रस्त्रावण पर्वतावर घडली. त्या मृत ब्राह्मणास पाहून तुझी इंद्रिय आणि तुझं मन देखील क्षुब्ध झालं. या वराह पुराणाच्या सुरुवातीला सांगितलं आहे की संपूर्ण भारताचं वर्णन या पुराणामध्ये पाहायला मिळतं. निरनिराळची ठिकाणं म्हणजे खरंच ती आपली पूर्वंपार आहेत हे आपल्याला इथं कळतं. आता हा प्रस्त्रावण पर्वत कुठे आहे? आता पहिल्यांदाच त्याचं नाव आपण ऐकलेलं आहे. पुढे कुठेतरी उल्लेख त्याचा मिळेल तेव्हा पाहूया. तू तिथूनच घरी आलास. तू ही घटना आणखीन कोणास तरी सांगितलीस. या घटनेस काही दिवस झाल्यावर एके रात्री तू ब्रह्महत्येच्या भयाने कंपित होऊन जागा झालास. या हत्येच्या शांतीसाठी आता कोणता उपाय करू असा विचार तुझ्या मनात आला. तेव्हा तू भगवान नारायणाचं अनवरत चिंतन करून पवित्र द्वादशीपर्यंत शुद्ध एकादशीचा उपवास केला. म्हणजे आता इथं एकादशी व्रत आलेलं आहे. दुसऱ्या दिवशी भगवान नारायण माझ्यावर प्रसन्न व्हावेत या संकल्पानं तू विधीपूर्वक गोदान केलंस. त्यानंतर एके दिवशी उदरशूळाच्या असह्य वेदनेने तू ग्रस्त झालास आणि तुझे प्राण पाखरू उडून गेले. शब्द किती भारी भारी वापरलेत. उदरशूळ म्हणजे पोटात प्रचंड दुखायला लागलं आणि त्यातच त्याचा प्राण गेलेला आहे. द्वादशी व्रत पुण्यकारक असूनही तुला मुक्ती मिळाली नाही, प्राप्त होऊ शकली नाही. मग त्याने एकादशीचं व्रत केलं, द्वादशीला त्याचं पारणं केलं, पण काही ते झालं नाही पुढं. याचं कारण मी तुला सांगतो, ऐक. तुझ्या सौभाग्यवती राणीचं नाव नारायणी होतं. मृत्यूच्या वेळी जेव्हा तुझा प्राण जात होता तेव्हा तुझ्या मुखातून तिच्या नावाचा उच्चार झाला. त्यामुळे तुला उत्तम गती मिळाली. तिचं नाव नारायणी, त्यानं हाक मारली बायकोला तर म्हणून त्याला उत्तम गती मिळाली. म्हणून पूर्वी लोक आपल्या मुलांची नावं देवाची ठेवत असत. म्हणजे अंताच्या समयाला तरी आपण देवाच्या नावाने हाक मारू आणि आपल्या मुखातून देवाचं नाव येईल. तेवढ्या पुण्यानं, कारण हा मुळात राजा पुण्यवान होता, तेवढ्या एका पुण्याने विष्णुलोक मिळत नाही. तर तुला एक कल्पपर्यंत विष्णू लोकात निवास प्राप्त झाला. विष्णू लोकात जाण्यापूर्वी मी तुझ्या शरीरामध्ये होतो. मी या सर्व गोष्टी जाणतो. मी त्यावेळी एका भयंकर राक्षसाच्या रूपात होतो. मी तुला अपार कष्ट देण्याचा विचार मी केला. एवढ्यात भगवान विष्णूचे पार्षद आले. त्यांनी मुसळाने मला मारलं. त्यामुळे मी क्षीण होऊन तुझ्या रोमकूपाच्या मार्गातून बाहेर पडलो. रोमकूप म्हणजे शरीराचे केस आणि त्याच्या खाली जे छिद्र असतात छोटी छोटी, त्याला रोमकूप म्हटलं जातं. त्यातून तो राक्षस तेव्हा बाहेर पडला. मंडळी, ही गोष्ट खरी आहे. मी एक बघितलेली आहे स्त्री, जिला फार पूर्वी मुंजाने झपाटलं होतं लग्नाच्या आधी. आता ती बाई 70ची आहे, पण तिच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, स्वतःच्या मुलाला पण ती हे करत नाही वेळेला. तर ते मुंजाचं हे जाणवत असं फिलिंग्स की हिच्या अंगात खरंच वाईट शक्ती आहेत. तर हे असू शकतं, असं पण घडू शकतं. महाभागा, त्यानंतर ब्रह्मदेवाच्या एक अहोरात्र कल्पाचा अवधी समाप्त झाल्यावर महाप्रलय झाला. त्यानंतर सृष्टीचा आरंभ झाला. आता ब्रह्मदेवाचं माहिती आहे ना, जेव्हा ही चारही कलियुग 1,000 वेळा जातात तेव्हा एक कल्प तयार होतो. ब्रह्मदेव तेव्हा निद्रा घेतो तेव्हा ही सगळी जातात. ब्रह्मदेवाचा तो एकच दिवस आहे आणि पुन्हा मग ब्रह्मदेव जागा झाला की पुन्हा सृष्टीचा आरंभ करतो. या कल्पात तू काश्मीरचा राजा सुमनाचा पुत्र म्हणून जन्माला आलास. या जन्मीही मी तुझ्या रोमकूपातून पुन्हा तुझ्या शरीरात प्रगट झालो. म्हणजे एक जन्म गेला, दुसऱ्या जन्मात पण त्याला सोडलं नाही, त्याच्या शरीरात तो पुन्हा आला. तू या जन्मीही यज्ञाची अनुष्ठानं केलीस, पण हे यज्ञजनित पुण्य मला तुझ्या शरीरातून बाहेर काढू शकलं नाही, कारण यात भगवान विष्णूच्या नामाचं उच्चारण झालं नाही. म्हणजे त्यांनी या जन्मात पण अनेक याजन केले, तर खरं विष्णूचं नाव घेतलं जातं. देवाला तर तो हे पूर्ण पुरुष मानला जातो ना, आणि त्याला हव्य भाग दिला जातो. पण कसं नाही उच्चारण झालं, कुणी केलं नाही, काय माहिती. आता तू या पुंडरीकाक्ष पार स्तोत्राचा पाठ केलास, त्याच्या प्रभावानं मी तुझ्या शरीरातील रोमकूपातून बाहेर आलो. राजेंद्रा, मीच तो ब्रह्मराक्षस आता व्याध बनून पुन्हा प्रगट झालो आहे. पुंडरीकाक्ष भगवान नारायणाचं हे स्तोत्र ऐकण्यापूर्वी माझी जी पापमयी मूर्ती होती ती आता समाप्त झाली आहे. मी आता तीपासून मुक्त झालो आहे. राजा, माझ्या बुद्धीत आता धर्माचा उदय झालेला आहे. राक्षसाची पण मती ते पुंडरीकाक्ष पार स्तोत्र ऐकून बदललेली आहे आणि त्यामुळं तो त्याच्या शरीरातून बाहेर आला.
हा सर्व प्रसंग ऐकून राजाच्या मनात आश्चर्याला सीमा उरली नाही. मोठ्या आदराने त्याने त्या व्याधास म्हटले, व्याधा, तुझ्या कृपेने आज मला माझ्या पूर्वजन्माचं स्मरण झालं. तूही आज माझ्या प्रभावाने व्याध न राहून धर्मव्याध या नावाने प्रसिद्ध होशील. जो पुरुष या पुंडरीकाक्षपार नावाच्या उत्तम स्तोत्राचं श्रवण करील त्याला पुष्कर क्षेत्रात उत्तम रीतीने विधीपूर्वक स्नान करण्याचं फळ प्राप्त होईल. यानंतर राजा वसू परम उत्तम विमानात आरूढ होऊन भगवान नारायणाच्या लोकात गेला आणि अनंत तेजोराशीत विलीन झाला. आता या पुंडरीकाक्ष परस्तोत्राचा उल्लेख इथे आला आहे आणि एवढं प्रभावी स्तोत्र आहे, तर मग मी पण गुगलला हे शोधून काढलं आहे आणि आपण आता हे ऐकूया. श्री वराह उवाच, नमस्कार पुंडरीकाक्ष, नमस्कारं मधुसूदनं, नमस्कारं सर्वलोकेश, नमस्कार तिग्माचक्रिणं. पुंडरीकाक्षा तुम्हाला नमस्कार, मधुसूदना तुम्हाला नमस्कार, सर्व लोकांचे स्वामी तुम्हाला नमस्कार. मी तीक्ष्ण सुदर्शन चक्र धारण करणाऱ्या श्रीहरींना पुनः पुन्हा प्रणाम करतो. विश्वमूर्ती महाबाहुन वरदं श्री तेजसं, नमामि पुंडरीकाक्ष विद्यात्कमं विभुम. आता काय त्याचा अर्थ मराठीत, हे महाभाऊ, तुम्ही विश्वाचे साक्षात रूप आहात. तुम्ही तुमच्या भक्तांना वरदान देणारे आणि सर्वव्यापी आहात. तुम्ही असीम तेजाचे भांडार आहात. तुमचे सामर्थ्य ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीमध्ये दिसून येते. हे कमल नयन भगवान पुंडरीकाक्ष म्हणजे काय, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत तो पुंडरीकाक्ष. हे कमल नयन भगवान श्रीहरी मी तुम्हाला वंदन करतो. आदिदेवं महादेवं वेद वेदांग परगमं, गंभीर सर्वदेवना नमामि मधुसूदना. हे भगवान, आपण आदिदेव आणि देवांचे देव आहात. आपण वेद आणि वेदांगामध्ये पारंगत असून सर्व देवांमध्ये सर्वात घन आणि अतींद्रिय आहात. हे भगवान हरी, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत त्या आपल्याला मी वंदन करतो. विश्वमूर्ती महामूर्ती विद्यामूर्ती त्रिमूर्तिकं, कवचम सर्वदेवनं नमस्ते वर्जेक्षणं, सहस्रशीर्षणा देवा सहस्रक्षणं महाभुजं, जगत्संव्यापं तिस्थानं नमस्ते परमेश्वरं. हे प्रभू, तुम्हाला हजारो मने, हजारो डोळे, अगणित बाहू आहेत. संपूर्ण ब्रह्मांडात तुम्ही व्यापलेले आहोत. परमेश्वरा, मी तुमची उपासना करतो. शरणं शरणं देवं विष्णुं जिष्णुं सनातनं, नीलमेघं प्रतिकाशं नमस्ते चक्रपाणिनं. मी त्या चक्रपाणी शाश्वत देवेश्वर श्रीहरीला वंदन करतो, जो सर्वांचा आश्रयदाता आणि केवळ आश्रयास पात्र आहे. ज्याला सर्वव्यापी असल्यामुळे विष्णू आणि सर्वत्र विजयी असल्यामुळे जिष्णू असं म्हटलेले आहे. ज्याचे तेज निळ्या मेघासारखे आहे. बघा, इथे जिष्णू या शब्दाचा आपल्याला उलगडा झाला आहे. जिष्णू म्हणजे जो सर्वत्र विजयी होतो तो जिष्णू. शुद्धं सर्वगतं नित्यं व्योमरूपं सनातनं, भवभावार विनिर्मुक्तं मत्स्यं सर्वगं हरिं. मी त्या सर्वव्यापी हरीला वंदन करतो, जो शुद्ध सर्वव्यापी अविनाशी आकाशासारखा सूक्ष्म शाश्वत आणि जन्ममृत्यूपासून मुक्त आहे. नयतकितं कितं प्रश्यामि आदिया त्वयाच्युतं, त्वन्मयञ्च प्रपश्यामि सर्वमेतच्चराचरम्. अच्युता, तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीही दिसत नाही. हे संपूर्ण सजीव आणि निर्जीव विश्व मला केवळ तुझ्याच रूपात दिसते. इति श्री वराह पुराणे षष्ठोध्याय पुंडरीकाक्ष परस्तोत्रम संपूर्णम. आता हे मराठीत असल्यामुळे इथं काही हे स्तोत्र दिलं नाही, पण मी शोधून काढलं, आपण सर्वांनी ऐकलं, आपल्याला त्याचं पुण्य मिळालं. इथे हा कथाभाग 5वा संपलेला आहे. श्री वराह पुराण समाप्त. आकाश पतित तोय यथा गच्छति सागरा, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय.